आशू फूड चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हालाही बाजारात मिळणारा क्रीमचा केक आवडत नसेल तर हा केक घरीच बनवू शकता. या पद्धतीने हा केक कमी साहित्यात आणि सोप्या पद्धतीने घरीच तयार करता येतो. यासाठी लागणारे साहित्यांची यादी: पार्लेजी, साखर, तूप, मीठ, दूध, इनो इत्यादी सर्व साहित्य. हा केक मी गॅसवर बनवणार आहे. या सर्व साहित्यापासून सोप्या पद्धतीने केक बनवूया. आवडीनुसार कोणतेही बिस्किट वापरू शकता. मी पार्लेजी बिस्किट वापरले आहे. पार्लेजीचे 4 पॅकेट घेतले आहेत. बिस्किट बारीक करून त्याचे पावडर बनवून घेतले आहे. या पद्धतीने बारीक पावडर बनवून घ्यायची आहे. पावडर बनवून घेतलेली एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. आवडीनुसार साखर मिक्स करायची आहे. दूध टाकून केकचे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे. दूध नसेल तर पाण्याचा वापरही करू शकता. दुधामुळे केक मऊ होतो. हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे. मिश्रण जास्त पातळ न करता या पद्धतीने करून घ्यायचे आहे. यामध्ये थोडेसे मीठ टाकायचे आहे. यामुळे याची चव वाढते. मिश्रण तयार झाल्यानंतर ज्या भांड्यामध्ये केक बनवायचा आहे त्याला तूप लावून घ्यायचे आहे. थंडीमुळे तूप व्यवस्थित लागत नाही, यामुळे मी हलके गरम करून घेतले आहे. पाहू शकता व्यवस्थितपणे तूप लागले आहे. आता यामध्ये आपण इनो टाकणार आहोत.
बेकिंग सोडा नसेल तर तुम्ही इनोचा वापर करू शकता. हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे. यामुळे हे मिश्रण फुलायला लागेल. पाहू शकता इनोमुळे हे मिश्रण कशा पद्धतीने झाले आहे. यामुळे केक चांगल्या प्रकारे होतो, जाळीदार, स्पंजी. हे मिश्रण आता केकच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत. मिश्रण टाकल्यानंतर भांड्यातील हवा काढून घ्यायची आहे. मोठ्या पातेल्यामध्ये स्टँड ठेवून त्यावरती हे मिश्रण ठेवणार आहे. 30 ते 40 मिनिट झाकून ठेवायचे आहे. मध्यम गॅसवर याला. पाहू शकता 30 ते 40 मिनिटानंतर आपला केक तयार आहे. तयार झालेला केक पाहण्यासाठी एखादी काडी त्यामध्ये बुडवून पाहायची आहे. मिश्रण जर त्या काडीला लागले नाही तर आपला केक तयार आहे. तयार झालेला केक आपण काढून घेणार आहोत. सोप्या पद्धतीने केक तयार आहे. यावरती आवडीनुसार डिझाईनही करू शकता. बाजारात मिळणाऱ्या क्रीमच्या केकपेक्षा हा केक भारीच. तुम्हीही करून पहा नक्कीच. आवडीनुसार कट करून हा केक खाण्यासाठी तयार आहे. हा बिस्किटाचा केक तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.